रोज रोज त्याच प्रकारचे कांदा पोहे खाऊन तुम्हालाही कंटाळा आला आहे का? तर बनवा मग माझ्यासारखे दडपे पोहे. त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 2 वाट्या पोहे घेतले आहे. एका नारळाचे पाणी घालून घ्यायचे. तुम्ही ते साधे पाणीही वापरू शकता. मी थोडेसे साधे पाणीही शिंपडून घेत आहे. खूप जास्त ओले करायचे नाही, फक्त पाण्याचा हपका मारून मिक्स करून साईडला ठेवून द्यायचे आहे. दुसऱ्या बाउलमध्ये भिजवलेले पोहे घ्यायचे आणि त्याच्यावरती एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. बारीक चिरलेले टोमॅटो, 3-4 चमचे ओल्या नारळाचा चव, हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा. दुसरीकडे फोडणीसाठी तेल घेऊन त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी चांगली तडतडली की जिरे, कढीपत्ता, थोडेसे शेंगदाणे घालून घ्यायचे आणि चांगले परतून घ्यायचे. शेंगदाणे चांगले कुरकुरीत झाले की तयार केलेल्या पोह्यांवरती ही फोडणी घालून घ्यायची आणि चांगले मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाले की तयार आहेत खाण्यासाठी दडपे पोहे. हे पोहे खाताना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक शेव घालून सर्व करायची. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.